म्हणजे इथे जमल्याबद्दल सर्वच आपले वर्गमित्र म्हणजे इथे जमणे अत्यंत गरजेचं होते की बऱ्याच जणांनी गेट टुगेदर प्रत्येक बॅचचा जवळपास झालेला आहे. म्हणजे थोडंसं आपणच एकत्र येत नव्हतो. बरेच वेळाला आपल्याला ग्रुपला याला पण मेसेज करत होता, सट्टूला मेसेज करत होता, मी करत होतो. म्हणजे नुसतं मेसेज करूनच त्याच्यावरती हे होत होतं. बहुतेक अमृत आज ॲड केला का काय, प्रत्येकाने ते इनिशिएटिव्ह घेऊन आपले जे वर्गमित्र आहेत म्हणजे प्रत्येकाची एकत्र येणे एक काळाची गरज आहे. फक्त गेट टुगेदर एवढंच पुरतं मर्यादित न राहता फक्त काय होतंय, गेट टुगेदर एक दिवस जमलं, मजा केली, हा भाग न होता. फक्त आपण काय करायचं, ह्या सगळ्यांच्या विरुद्ध म्हणजे सगळ्यांच्या प्रवाहाच्या विरुद्ध काहीतरी केल्यानंतरच त्या ग्रुपचं किंवा त्या बॅचचं नाव होतंय. ते आपण करणे गरजेचं आहे. आता प्रत्येकाला आता बऱ्यापैकी काही शासकीय अधिकारी आहेत, त्याच्यानंतर काही प्रायव्हेट सेक्टरमध्ये बरेचसे अधिकारी म्हणजे चांगल्या लेवलला आपल्या क्लासमधले आपल्याला वाटत नव्हतं की एका बेंचवरती बसलेले, त्याच्यानंतर एक सहकार क्षेत्रामध्ये सुद्धा काम करणारे म्हणजे प्रत्येक क्षेत्राशी निगडीत असलेले असा आपला कॉम्बो आहे. म्हणजे सगळ्या प्रत्येक क्षेत्राशी निगडीत म्हणजे आपले जे सगळे 45-50 जे काही विद्यार्थी होते किंवा जे मित्र होते ते प्रत्येक क्षेत्रामध्ये विखुरलेले आहेत. म्हणजे प्रत्येकाची स्पेशालिटी वेगळी, प्रत्येकाचं क्षेत्र वेगळं. त्यामध्ये सर्वजण आपण प्रत्येक क्षेत्राशी परत एकदा आपण येऊन एकत्र आलो तर बरंचसं आपण काहीतरी करू शकतो. त्याच्यामध्ये विविध समाजाच्या उपयोगी असे विविध कार्यक्रम बरेचसे आता जिल्ह्यामध्ये त्यांच्या जे काही सक्षम संघटना आहेत अशा चांगल्या म्हणजे असंच परत आम्ही सुद्धा बरेचसे इव्हेंट करतो. तर ते गाव लेवलला झाले, परंतु आपल्या वर्गाचा किंवा आपल्या बॅचचा म्हणून शाळेसाठी काय आपण करतो हे महत्वाचं आहे. आता ही जर परिस्थिती जर बघितलं तर जरासं वाईट वाटतंय, कारण डेस्क तेच आहेत ज्या वेळेला आपण 23 वर्षापूर्वी बसलेलो तेच डेस्क आहेत, त्याच्यावरती बरेचसे आपण हे काढलेले जे आहेत त्याच्यानंतर शाळेचं काय मॉडेल चेंज झालेलं नाही आहे. त्याच्यानंतर फक्त हे त्याच्यानंतर शाळेवरती कुठल्याही प्रकारचं कमांड दिसत नाही, लाईटीचा हा प्रकार आहे. म्हणजे हा चेंज काहीतरी करायला पाहिजे. मग त्याच्यासाठी काही इनिशिएटिव्ह घेऊन मग त्याच्यानंतर जे आपण सर्वप्रथम आपण आपल्या बॅचला एकत्र करणे आपल्या सर्वांची काळाची गरज आहे. तर प्रत्येकाने त्या पद्धतीनं आम्ही आमच्या गावचे जी कोण विद्यार्थी होते, जे कोण मित्र होते त्यांना आम्ही ॲड करतो. त्याच्यानंतर प्रत्येकाने आपापल्या गावचे मैत्रीण म्हणजे आपली वर्गमैत्रीण राहू देत, वर्गमित्र राहू देत, सगळ्यांना म्हणजे प्रत्येकाला प्रत्येकाचे संसार आहेत त्यांच्याशी निगडीत राहून आपण फक्त आपल्या शाळेसाठी म्हणून एक दिवस द्यायचा. त्या अनुषंगाने प्रत्येक म्हणजे वर्षातला एक दिवस आपण या शाळेसाठी देणे गरजेचं आहे. म्हणजे आपण इथं 5-6 वर्ष दिलेलो आहे, त्या शाळेनं आपल्याला बरंचसं काय दिलेलं आहे. समाजामध्ये राहू देत, त्याच्यानंतर विविध क्षेत्रामध्ये राहू देत, इथं आपण एकत्र आल्यामुळे इथं शिकल्यामुळे त्या शाळेचं थोडंसं ऋण प्राथमिक शाळा राहू देत, प्रत्येकाने आपल्या आपल्या गावातल्या प्राथमिक शाळेला मदत करणे तेवढीच गरजेचं आहे. आता 100 रुपये जरी आपण कमवलो तर त्याच्यातले 10 रुपये आपण समाजोपयोगी कामासाठी राखून ठेवायला पाहिजे. ही माझी प्रामाणिक आणि आग्रहाची भूमिका आहे. जी मी बरेचसे इव्हेंट करतो. आता तुम्हाला माहीत आहे, बरंचसं रंजितला पण माहीत आहे की भरपूर अशा ठिकाणी कुठं पण जाऊ देत, काही कार्यक्रम राहू देत, येऊन आमच्या कंपनीचा जरी कार्यक्रम असला तर मीच इव्हेंट करतोय. ते याच्या डिपार्टमेंट जरी असलं वेगळं तरी सगळं करायचं, हे करायचं. मी इनिशिएटिव्ह घेऊन बरेचसे स्पोर्ट्स असतील, बऱ्याचशा कोल्हापूरला सुद्धा जाणे, वेगवेगळ्या स्पोर्ट्स म्हणजे त्याच्यानंतर विविध एक त्याला याला IT क्षेत्रामध्ये चांगलं हे आहे, त्याच्यामध्ये त्यांचं जे नॉलेज आहे ते आपल्या विद्यार्थ्यांना एक दिवस आपण असंही करायचं की आपल्या बॅच मार्फत विविध क्षेत्रातले जे वेगवेगळे त्यांच्याकडे विविध IT क्षेत्रामध्ये कशा पद्धतीने गेला माणूस, IT क्षेत्रामध्ये कशा पद्धतीने जाऊ शकतोय, MPS किंवा विविध स्पर्धा परीक्षेमध्ये अभ्यास करून माणूस कसा पुढे जातोय, ते इव्हेंट आपण फक्त या गेट टुगेदर पुरते मर्यादित न राहता त्या शाळेमध्ये आपण राबूया की असेच आपल्या बॅच मार्फत एक 10 लोकांना एका दिवशी किंवा एक महिन्यातून एका माणसाला, एखाद्या चांगल्या माणसाला त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या समोर एक 10 मिनिटं 15 मिनिटं म्हणजे त्यांना मार्गदर्शन होईल. म्हणजे प्रत्येकाने आपलं नॉलेज शेअर करणे गरजेचं आहे. आता तुम्ही कसा गेला ह्याच्यामध्ये IT क्षेत्रामध्ये ते त्याचं नॉलेज त्यांनी सांगायचं आहे. म्हणजेच त्या समोरच्याला आपले जे
कोण म्हणता आपली जी पाल्य आहेत त्यांना उपयोगी पडते. त्यावेळेला आपल्याला अजिबात माहित नव्हतं की स्पर्धा परीक्षा 12वी नंतर स्पर्धा परीक्षेत जायचं होतं, हे करायचं होतं, आपल्याला कुणाच्याही लक्षात नाही. नाहीतर आपण बरेचसे तिकडे गेलो असतो. परंतु कसं आहे, मार्गदर्शनाची अपुरती माहिती आणि आपल्याला तेवढं बॅकिंग महत्वाचं म्हणजे सिटीमध्ये जाऊन राहायचं, त्याच्यानंतर त्यावेळेला हा इव्हेंट किंवा त्या प्रकारचं आपल्याला मार्गदर्शन मिळालेलं नाही. तरी पण प्रत्येकानं आपण आपल्या आपल्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत. रणजितचा अतिशय ज्या दिवशी त्याचं मी स्टेटस बघितलं त्या दिवशी मी त्याला कॉल करून सांगितलं की अभिनंदन, की आपला एक मित्र त्या ह्याच्यामध्ये गेल्यानंतर आपल्याला जी भावना निर्माण होते ती काय वेगळीच असते. मग तो आपल्याला गर्व असतोय त्या माणसापेक्षा मी माझा बाबा जवळचा मित्र एक चांगला अधिकारी झाला, ती एक भावना ही निर्माण होते. त्याच्यानंतर असंच प्रत्येक काही अडचणी जर असतील तर एकामेकाला म्हणजे शेअर होतात. आता चांगलं बोललं रणजित, म्हणजे कसं आहे, दुःखाच्या प्रसंगाला फार कमी येतात, तर आपण ते न करता दुःखाच्या प्रसंगाला आपण जास्त वेळा द्यायला पाहिजे, ही आपली प्राथमिकता असली पाहिजे. सुखाच्या वेळेला कोण न सांगता सुद्धा आपण जमा म्हणतो. मग त्याच पद्धतीने या शाळेसाठी आपण थोडंसं काहीतरी वेगळे पण करूया. याच्यानंतरचं जे गेट टुगेदर आहे आपलं, सर्व विद्यार्थी शिक्षक एक वेगळ्या पद्धतीच्या माहोलमध्ये वेगळा, ही फक्त सुरुवात म्हणजे एकत्र येणे आपले गरजेचं होतं. की सटुपालाने म्हटलंच की 10 जण ठीक आहे, आता जेवढे आहेत तेवढे आपण तरी जमूया. त्याच्यानंतर काय होतंय, एकत्र आल्यानंतर थोडेसे विचारांचे आपले देवाणघेवाण होते. त्यानंतर त्या विचारांचे त्याच्यानंतर हळूहळू त्याला हे फुटतंय, म्हणजे पालव्या फुटतात, की ऑटोमॅटिक काय होतंय, सगळे एकत्र येऊन त्या शिक्षकांचा सुद्धा सन्मान करणे आपले तेवढीच गरजेचं आहे. की आम्हाला ज्याने ज्ञानार्जन केलं त्यांचं ऋणी आपण कायम असणे गरजेचं आहे. त्याच्यानंतर बरेच विषय भरपूर आहेत. त्याच्यानंतर असे वेगवेगळे प्रत्येक वेळा थोडे विषय त्याच्यानंतर आपण ऍड करत जाऊ, की जेणेकरून फक्त गेट टुगेदर फक्त येऊन हे करणे, मिसळणे किंवा येऊन बसणे हे न करता आपण थोडंसं शाळेसाठी काय करता येईल, जेणेकरून 5 पैशाची आपली मदत राहील ना, ती शाळेसाठी आपल्याला कशी उपयोगात आणता येईल. विविध स्पर्धा परीक्षेचे पुस्तक असतील, ते असतील, त्याच्यानंतर क्रीडा साहित्य असेल, असं वेगवेगळं, म्हणजे कसं आहे, आपला जो शाळेमध्ये आलेला विद्यार्थी तो परिपूर्ण होऊनच बाहेर गेला पाहिजे. त्या पद्धतीनं जर आम्ही असे इव्हेंट जर केलो तर त्यांना सुद्धा थोडंसं प्रेशर रिअलाइज होते. आणि जे विद्यार्थी आता बऱ्याचशा मुलं इथेच येणार आहेत, त्यामुळे आपण सगळ्यांनी तेवढं लक्ष देणे गरजेचं आहे. आता रणजित तिकडं असतो ते काय प्रश्न नाही, तरी पण कसं आहे, कलिवडे किटवड्याचे जे विद्यार्थी होते त्याच्या अगोदरचे याचे भाऊ हे बरेचसे, म्हणजे पाटण्याशी म्हणजे ते एक वेगळं कनेक्शन आहे प्रत्येकाचं, किंवा या शाळेशी पाटण्याशी जास्तच कनेक्शन आहे सगळ्यांचं. ते आपण जपूया. आणि आपली जी शाळा आहे ती थोडीशी वेगळ्या ह्याच्यामध्ये, आता कसं आहे, नागनवाडीलाच का जातात हे आपण त्या शिक्षकांना सुद्धा किंवा त्यांचे जे अध्यक्ष असतील त्यांना त्यांना ते पद्धतीने, आता काळाची गरज आहे की शिक्षण सुधारलंच पाहिजे. ते काळ फक्त तुम्ही फक्त पगार मिळते म्हणून काम करण्यात काय नाही. मग प्रत्येक क्षेत्रामध्ये पगार देतात म्हणून त्यांना काठी पण असते, तेवढे आवर्स पळावे लागतात, की यांच्या क्षेत्रामध्ये तरी जास्तच आहे की त्यांना मानसिक टेन्शन जास्त असते. आता आम्हाला कसं आहे, रिलॅक्स पण जास्त असते, इकडेच असते. त्यामुळे प्रत्येकाचे हे वेगळं, म्हणजे प्रत्येकाचं त्या पद्धतीनं सगळ्यांनी एकत्र येणे, त्या पद्धतीने विचार करणे. त्याच्यानंतर काही आपल्या मैत्रिणी सुद्धा चांगल्या पोस्टला आहेत असं कळालेलं आहे, त्यांचे सुद्धा मार्गदर्शन असते. म्हणजे असं विविध, आता नितीन आता आपला प्रवास ते हे झालेला आहे पत्रकार म्हणजे असे समाज याचे, म्हणजे त्याच्यानंतर आपला गावड्या असेल चांगल्या पद्धतीला, आता सुनील, रवी, म्हणजे प्रत्येक जण. त्याच्यानंतर मी मिलिंदचं एक उदाहरण देतो की ज्या वेळेला शिक्षक त्यांना म्हणत होते की कोण हा काय करू शकत नाही, तसं नाही आहे. प्रत्येकाचे हे वेगळं असतात. तो चांगला त्याच्या लाईफ मध्ये सेटल आहे. प्रत्येकाला अमृत सुद्धा एक चांगली म्हणजे शेती करून तो आपल्या व्यवस्थित हे चालवते. म्हणजे टेक्निकल काही केलं तरी त्याच्यामध्ये आपण पाठी नाही आहे. सगळेच आपले सगळे विद्यार्थी किंवा आपले जे मित्र आहेत चांगल्या पद्धतीनं डेव्हलप आहेत. त्यामुळे सगळ्यांनी आता एकत्र येणे ही काळाची गरज आहे. एकत्र आल्यानंतर त्याच्यानंतर त्या वेळेला जे काही विषय येतील त्या वेळेला आपण ते डिस्कस करू आणि पुढे जाऊ. त्याच्यानंतर माझ्या मते जेणेकरून मे मध्येच दरवर्षी इव्हेंट घेतलेला चांगला पडेल. म्हणजे प्रत्येकाला
त्याच्यामुळे येणाऱ्या असेल असतं. सगळ्यांना सुट्टी असते, सुट्टी त्यावेळेला मिळत असते. प्रत्येकाने सुट्टीचं नियोजन करून ती एक तारीख आपण ठरवू, बरोबर. त्याच्यानंतर मग इथं आता उपस्थित झाल्याबद्दल सर्वांचे मी मनस्वी सटुपा आणि सर्वांच्या कडून शुभेच्छा व्यक्त करतो आणि धन्यवाद. थँक्यू.